प्रेज द लॉर्ड. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज पुन्हा एक वार तुमचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात स्वागत करतो. तुम्हा सर्वांना पुन्हा एक वार सलाम. आजचा जो विषय आहे तो फार महत्वपूर्ण आणि पुन्हा एक वार एक मूलभूत विषय आहे आणि तो विषय आज आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. सध्याच्या स्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात मोठी गोष्ट जी आपल्या जीवनात आहे किंवा सर्वात मोठं जे आपल्या जीवनातलं ध्येय आहे ते म्हणजे देवाच्या जवळ जाणं आहे. आणि जर आपल्याला देवाच्या जवळ जायचं असेल तर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्याला देवाच्या शास्त्राची आणि देवाच्या वचनाची गरज आहे. आणि देवाचं वचन, देवाचं शास्त्र फक्त बायबल आहे. बायबल शिवाय अन्य कुठलंच पुस्तक देवाची ओळख आम्हाला करून देऊ शकत नाही आणि देवाची ओळख झाल्याशिवाय आम्ही देवासोबत ओळख करून घेऊ शकत नाही. आजचा जो विषय आहे तो फार महत्वपूर्ण आणि रंजक विषय आहे आणि त्या विषयाचं नाव आहे प्रेरणा म्हणजे काय. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रगटीकरण म्हणजे काय हे शिकलो. प्रगटीकरण म्हणजे देवाने स्वतःला मानवा पुढे प्रगट केलं किंवा रिव्हील केलं. रेव्हलेशन म्हणजे काय? रिव्हील करणं, उघड करणं. जो मूळ भाषेतला शब्द आहे प्रगटीकरणासाठी तो फार महत्वाचा आहे. तो शब्द आहे, त्या शब्दाचा अर्थ असा आहे की एखाद्या गोष्टीवरून पडदा काढणं. एखादी गोष्ट झाकलेली आहे तिला उघड करणं. एखादी गोष्ट अंधारात आहे तिला प्रकाशित करणं. याला आपण म्हणतो प्रगटीकरण. हिंदीमध्ये आपण म्हणतो प्रकाशन. प्रकाशन म्हणजे प्रकाश टाकणे. तर चला प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आजचा जो विषय आहे तो प्रगटीकरणापेक्षा थोडा वेगळा आहे. पण प्रगटीकरणानंतर येणारी जी दुसरी स्टेप आहे, जे दुसरा भाग आहे ते आहे प्रेरणा, इन्स्पिरेशन. आता प्रगटीकरणामध्ये आपण दोन भाग आपण जे दोन भाग आहेत ते शिकायचे आपले राहून गेले आणि ते दोन भाग हे आहेत. प्रगटीकरणामध्ये दोन प्रकार पडतात, एक सामान्य प्रगटीकरण आणि एक विशेष प्रगटीकरण. बघा, सामान्य प्रगटीकरण म्हणजे आज जे आपण जगामध्ये किंवा नेचरमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला जो निसर्ग आहे त्यामध्ये जे देवाचं प्रगटीकरण पाहतो ते देवाचं सामान्य प्रगटीकरण आहे. जसं की आज ज्या लोकांनी सुवार्थ ऐकलेली नाही त्यांना विशेष प्रगटीकरण घडत नाही, पण त्यांना सामान्य प्रगटीकरण घडत. आणि सामान्य प्रगटीकरणाचा अर्थ असा आहे, एक उदाहरणावरून आपण समजून घेऊ. आज ज्या लोकांना सुवार्थ ठाऊक नाही, ज्यांनी समजा ज्या लोकांना देवाचं वचन अजून ठाऊकच नाही, ज्यांना सुवार्थ माहिती नाही, ज्यांना परमेश्वराचं नाव सुद्धा माहिती नाही, पण त्यांच्या पुढे काही अशा गोष्टी आहेत ज्या त्यांना सांगतात की या जगात एक देव आहे. ज्यावेळेस ते दगडांकडे पाहतात त्यावेळेस त्यांना कळतं की या दगडाचं कोणीतरी निर्माण करत आहे. हे दगड स्वतः निर्मिलेले आहेत, हे निर्माण करता नाही, तरी पण ते काय करतात, त्यांच्या मनात जे देवाने त्यांना प्रगट केलेलं आहे सृष्टीमधून त्याचा ते नाकार करतात. त्यांना हे ठाऊक आहे की दगड बोलू शकत नाही, तरी पण ते दगडाला पुजतात. आणि त्यावेळेस देवाने जे सामान्य प्रगटीकरण आहे, जे सामान्य प्रगटीकरण दिलं आहे, त्या सामान्य प्रगटीकरणाकडे ते विशेष लक्ष देत नाहीत. आणि मग सामान्य प्रगटीकरणाचा हेतू हा की आम्ही विशेष प्रगटीकरणाकडे जाऊ. विशेष प्रगटीकरण हे आहे की देवाने आता स्वतःला सृष्टीतून नाही तर देवाने स्वतःला पूर्णपणे प्रगट केलं. कोणाद्वारे? संदेष्टांद्वारे, प्रेषितांद्वारे आणि या शेवटल्या काळी त्याच्या एकुलत्या एका पुत्राद्वारे. इब्री लोकासपत्रामध्ये आपण मागील वेळेस वाचलं की तो आपल्या पूर्वजांशी अंशाने आणि प्रकाराने बोलला, पण या शेवटल्या काळी
ह्या शेवटल्या दिवसांमध्ये होय, तो त्याच्या एकुलत्या एका पुत्राद्वारे आपल्याशी बोलला. हे विशेष प्रगटीकरण. हे विशेष प्रगटीकरण, जे सामान्य प्रगटीकरण आहे ते आम्हाला आमच्या सृष्टीकर्त्याची ओळख दाखवून देतं. आम्हाला काही अंशात आमच्या पापाची ओळख दाखवून देतं. पण जे विशेष प्रगटीकरण आहे ते आम्हाला आमच्या चुका तर दाखवून देतं की आम्ही किती चुकलो आहोत, पण आम्हाला हे सुद्धा दाखवून देतं की त्या चुकांमधून, त्या पापामधून बाहेर निघण्याचा मार्ग सुद्धा किती मोठा आहे. कोण आहे तो मार्ग? कोण आहे ते जीवन? कोण आहे ते सत्य? तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. हे प्रगटीकरणाविषयी झालं. आता आपण जो दुसरा पार्ट, जो दुसरी स्टेप आपण शिकणार आहोत देवाच्या वचनाबाबतची, ती आहे प्रेरणा. पहिले आपण प्रगटीकरण बघितलं, आता आपण प्रेरणा बघणार आहोत. रेव्हेलेशन, इन्स्पिरेशन. आणि सगळ्यात जो तिसरा विषय आहे तो आहे इल्युमिनेशन. इल्युमिनेशन म्हणजे काहीतरी इल्युमिनेट करणं किंवा काहीतरी समजावणं. आता आपण प्रेरणा समजून घेऊ. प्रेरणा समजून घेण्यासाठी आपल्याला देवाचं एक वचन वाचावं लागेल. आपल्याकडं बायबल असेल तर बायबल घेऊन बसावं आणि बायबल मधून तिमोथेला दुसरे पत्र 3रा अध्याय आणि त्याचं 16वं वचन आपण वाचूया. प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे. इंग्लिश मध्ये आपण वाचूया. न्यू किंग जेम्स व्हर्जन मध्ये आपण जर वाचलं तर तिथं असं लिहिलं आहे, ऑल स्क्रिप्चर इज गिवन बाय इन्स्पिरेशन ऑफ गॉड अँड इज प्रॉफिटेबल फॉर डॉक्टरिंग, फॉर रिप्रूफ, फॉर करेक्शन, फॉर इन्स्ट्रक्शन इन रायचियसनेस. याच्यामध्ये इन्स्पिरेशन शब्द आला. काही भाषांतरांमध्ये ऑल स्क्रिप्चर इज गॉड ब्रीथ शब्द आला. मराठीमध्ये आपण मराठी बायबल मध्ये म्हणजे जेवढे मराठी बायबल आहे त्यामध्ये तो शब्द आपल्याला आढळत नाही. पण जो मूळ ग्रीक शब्द आहे त्या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ प्रेरणा या शब्दाशी जुळणारा तर आहे, पण त्यापेक्षाही व्यापक आहे. प्रेरणा शब्दाला जो मूळ ग्रीक शब्द आहे, मूळ बायबल ग्रीक भाषेत लिहिण्यात आला. नवा करार, जुना करार इब्री भाषेत आणि इब्री आणि आरामिक भाषेत. दानियेलाचा काही भाग आरामिक भाषेत लिहिण्यात आला. ती भाषा इब्री भाषेचा जवळची भाषा आहे. आणि ग्रीक भाषेमध्ये संपूर्ण नवीन नियम, नवीन करार लिहिण्यात आला, मत्तई पासून प्रगटीकरणापर्यंत. आणि त्या नवीन करारामध्ये जो ग्रीक भाषेतला जो ह्या तिमोथेला दुसरे पत्रामधला जो मूळ शब्द आहे इन्स्पिरेशन साठी, प्रेरणेसाठी, तो आहे गॉड ब्रीथ किंवा देवाने श्वास फुंकलेले. बघा, खूप मोठे आजही देव आपल्याला ह्या प्रगटीकरणातून एक प्रगटीकरण करत आहे. याला आपण इल्युमिनेशन म्हणू शकतो. प्रगटीकरणापेक्षा याला सोपा साधा शब्द इल्युमिनेशन आहे. देव आपल्याला समजून सांगतोय. बघा, प्रेरणा म्हणजे देवाचा श्वास आहे, देवाचा जीवनी श्वास. वचन काय सांगतं? देवाने माणसाला घडवलं, पण माणूस जर आपण सृष्टीची निर्मिती पाहिली, तुम्ही मानवाची सृष्टीची निर्मिती, मानवाची निर्मिती जर बायबल मध्ये वाचला असेल, आदामाची निर्मिती, या जगाची निर्मिती, तर एक गोष्ट लक्षात घ्या, आदामाला देवाने निर्माण केलं मातीपासून, त्यावेळेस वचन सांगतं की देवाने त्या श्वास फुकला आणि तो एक जीवधारी प्राणी झाला. याआधी तो फक्त एखाद्या मेलेल्या माणसासारखा किंवा झोपलेल्या माणसासारखा एक व्यक्ती असेल देवाने श्वास फुकायच्या आधी. पण ज्यावेळेस देवाने श्वास फुकला त्यावेळेस तो एक जीवधारी प्राणी झाला, चालता बोलता प्राणी झाला. आता बघा, देवाचं वचन आहे ते प्रगटीकरण आहे. देवाने काही गोष्टी प्रगट केल्या मानवापुढं. जसं देवाने मोशे पुढे स्वतःला प्रगट केलं
जळत्या झुडपाद्वारे. देव म्हणला की मी आहे तो आहे. मोशे, माझं नाव मी आहे तो आहे, हे देवाने कोणाला सांगितलं? मोशेला सांगितलं. मोशेला देवाने स्वतःला मोशे पुढे प्रकट केलं. अजून अशा खूपशा गोष्टी आहेत ज्यामध्ये देवाने मनुष्याला सत्याचं प्रगटीकरण करून दिलं. देवाने दानियेला दृष्टांत दिले. देवाने दानियेला स्वप्न दिले. बघा, ही दृष्टांत, ही स्वप्न, या भविष्यवाण्या देवाचं प्रगटीकरण आहे. पण आता ते जे प्रगटीकरण आहे ते मनुष्याने लिहून तरी कसं काढायचं? ते लिहून काढण्यासाठी माणसाला कुठल्या तरी दैवी हस्तक्षेपाची गरज आहे, कुठल्या तरी दैवी मदतीची गरज आहे. बघा, देवाने मनुष्याला काही गोष्टी प्रगट तर केल्या, पण त्या प्रगट केलेल्या गोष्टी अचूकपणे मनुष्य लिहू शकत नाही. ही सुद्धा मानवाची कमतरता आहे. त्यासाठी त्याला देवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. त्याला देवाच्या मदतीची गरज आहे. त्याला देवाच्या सहाय्याची गरज आहे. जर देवाने जे प्रगट केलं ते मनुष्य लिहायला गेला तर प्रियांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मनुष्य त्यामध्ये स्वतःच्या कल्पना टाकू शकतो. मनुष्य त्यामध्ये स्वतःचे विचार टाकू शकतो. मनुष्य स्वतःचे काहीतरी विविध कल्पना, दृष्टांतही टाकू शकतो. आणि त्यावेळेस आपण म्हणू नाही शकत की हे संपूर्ण जे त्या व्यक्तीने लिहिलेलं आहे, जर बायबल हे फक्त मनुष्याच्या प्रेरणेने लिहिलं असतं, मनुष्याच्या मार्गदर्शनाने, मनुष्याच्या कल्पनाने, मनुष्याच्या विचाराने लिहिलेलं असतं, तर प्रियांनो एक लक्षात घ्या, बायबल हे जे पुस्तक आहे याला कधीच आपण अचूक मानलं नसतं. कारण की त्यामध्ये मानवाच्या कल्पना, याला कधीच देवाकडून आपण पूर्णपणे मानलं नसतं. कारण की याच्यामध्ये कदाचित खूपसे विचार मानवाचे असतात, खूपसे विचार लोकांचे किंवा ज्या लोकांनी बायबल लिहिलं त्यांचे विचार असते. त्यामुळे आपण पूर्णपणे म्हणू शकत नव्हतो की बायबल हे देवाकडून आलेलं आहे. पण ज्यावेळेस आपण बायबल उघडून पाहतो, या संपूर्ण बायबलमध्ये मानवाचे विचार नाहीत. या बायबलमध्ये फक्त आणि फक्त देवाचे विचार, देवाची प्रेरणा, देवाचं मार्गदर्शन, देवाची इच्छा आहे. देवाची प्रेरणा दुसरं तिसरं काही नसून देवाचं मार्गदर्शन, देवाची इच्छा आणि देवाचे विचार आहे. एक सोपं उदाहरण आपण घेऊ. समजा तुम्हाला काहीतरी समजा तुम्हाला तुमच्या तुम्ही एखाद्या पेंटिंग क्लासला जाताय आणि तुमच्या शिक्षकाने तुमच्या समोर एखादी गोष्ट ठेवलेली आहे आणि तुमचा शिक्षक म्हणतोय की त्या गोष्टीचं चित्र काढ. आता जर तुम्ही पाहिलं, जे काय तुम्हाला तुमच्या शिक्षकाने समोर ठेवले ते प्रगटीकरण आहे असं समजा. ते प्रगटीकरण आहे. समजा हे फूल आहे, हे माझ्या समोर ठेवलं आहे आणि मला सांगण्यात आलेलं आहे की या फुलाचं चित्र काढ. पण प्रियांनो, कदाचित ते चित्र काढता काढता मी फुलाची पाने काढून घेऊ शकतो. जर मी स्वतःच्या विचाराने, स्वतःच्या कल्पनेने फुलाचं चित्र काढायला गेलो, मी हुबेहूब फुलाचं चित्र काढू शकत नाही. कदाचित मी एक फुल त्याच्यातून गायबही करू शकतो चित्र रेखाटताना. तर त्यामुळे मला गरज कशाची? डायरेक्ट ज्या शिक्षकाने ते फुल मला दिलं आहे, त्या फुलाचं चित्र मला काढायला दिलं आहे, त्या शिक्षकानेच माझा हात धरावा आणि ते चित्र हुबेहूब माझ्याकडून काढून घ्यावं, रेखाटून घ्यावं. स्वतः माझा हात धरून माझ्याकडून ते रेखाटून घ्यावं. ही आहे देवाची प्रेरणा. देवाने स्वतःच्या हाताने मानवी लेखकांकडून स्वतःचं वचन, स्वतःचे प्रगटीकरण लिहून घेतलं. ही आहे प्रेरणा. देवाने सहाय्य केली, देवाने मदत केले, देवाने स्वतःचं मार्गदर्शन मनुष्याला पुरवलं की जे काही समोर ठेवलं आहे ते अचूकपणे लिहून काढा.
यावरून एक गोष्ट आपल्याला कळते प्रियांनो, जे तिमोथेमधलं जे हे वचन आहे हे भर देतं याच्यावर की देवाचं वचन जे आहे ते मनुष्याकडून नाही तर ते पूर्णपणे, असं पण ते अर्ध अर्ध, ते पूर्णपणे देवाकडून आहे. त्याचा सोर्स देव आहे, त्याचं उगम स्थान देव आहे. आणि ही गोष्ट आज आपल्याला कळणं फार गरजेचं आहे. जर ते वचन ईश्वर प्रेरित आहे, वचन काय सांगतं इथं तिमोथेला पत्रामध्ये काय सांगितलंय, संपूर्ण शास्त्र म्हणजे उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत हे संपूर्ण बायबल देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलं. परमेश्वराच्या प्रेरणेने हे संपूर्ण शास्त्र लिहिण्यात आलं. का लिहिण्यात आलं त्याच्या मागे कारण आहे. आता संपूर्ण शास्त्र लिहिण्यात आलं याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. असं नाहीये की नवा करार हा देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आला आणि जुना करार हा देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात नाही आला. दोन्हीही जे करार आहेत, एक शब्द सुद्धा असा नाही जो देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आला नाही. संपूर्ण शास्त्र म्हणजे उत्पत्तीच्या पहिल्या शब्दापासून प्रगटीकरणाच्या शेवटल्या शब्दापर्यंत प्रत्येक भाग देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलेला आहे. प्रत्येक भाग. मग तिथं देव खूपशा ठिकाणी एक काही दिवसांपूर्वी खूपशे असे म्हणजे शिक्षक निघाले आहेत किंवा खूपशे असे प्रचारक सुद्धा निघाले आहेत ज्यांचं असं म्हणणं आहे की फक्त जे देव बायबलमध्ये बोलला, जसं की बघा आता सध्या असे खूपशे बायबल सुद्धा, मी असं नाही म्हणत ते बायबल चुकीचे आहेत, त्यांनी जे केलं ते काही कारणास्तव मदत व्हावी वाचताना वाचकांना म्हणून त्या गोष्टी केल्या, ती सुधारणूक केली की काही बायबलमध्ये जिथं येशू ख्रिस्त बोलला आहे त्या ठिकाणी लाल अक्षरात एकतर अंडरलाईन केलं आहे किंवा ते अक्षरे जे आहे ती लाल अक्षरात लिहिण्यात आली. तर एक समजून घेण्यासाठी तुम्हाला सांगतो, अशी बायबल आहेत जगामध्ये, ट्रान्सलेशन आहे. तर बघा ती जी लाल शब्दांमध्ये जे शब्द लिहिण्यात आले ते येशू ख्रिस्ताचे शब्द. तर खूपशा जणांचं म्हणणं असं असतं की जेवढं येशू बोलला तेच फक्त देवाची प्रेरणा आहे, तेच फक्त देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलेले. बाकी जे काही घटनाक्रम लिहिण्यात आला बायबलमध्ये किंवा जे काही स्वतः लेखकाने कविता लिहिल्या आहेत ते देवाचं प्रगटीकरण किंवा ते देवाची प्रेरणेने लिहिण्यात आलेल्या गोष्टी नाहीयेत. तर बघा असं असेल तर आपण बायबल वाचणं सोडून द्या, कारण की याचा अर्थ मग बायबलमध्ये कुठेतरी मानवाच्या कल्पना आहेत. पण पौल काय म्हणतो की संपूर्ण शास्त्र, याचा अर्थ असा नाही, पौल असं नाही म्हणत की फक्त देव जे बोलला तेच देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलं, बाकी सगळं मनुष्याची प्रेरणा, मनुष्याच्या कल्पना, मनुष्याची इच्छा, मनुष्याच्या मार्गदर्शनाने लिहिण्यात आलंय. तो असं नाही म्हणत आहे. तो काय म्हणतोय की संपूर्ण शास्त्र. बघा पौलाने खूपशे गोष्टी कोट केलेल्या आहेत. आजच मी करंथीकरांमध्ये वाचत होतो. करंथीकराच्या 10व्या अध्यायामध्ये सुरुवातीला जर आपण पाहिलं, पौल म्हणतो की जे इस्रायली लोकांनी रानामध्ये केलं त्या सर्व गोष्टी आपल्यापुढे उदाहरणादाखल ठेवलेल्या आहेत. आणि जर त्याच्या घटनाक्रम जो मोशेने जुन्या करारामध्ये इस्रायल लोकांचा लिहिलाय तो जर त्याच्या इच्छेने आहे, त्याच्या प्रेरणेने आहे प्रियांनो, तर पौलाने तो घटनाक्रम कधीच कोट करायला नव्हता पाहिजे 10व्या अध्यायामध्ये. पण त्याने तो कोट केला, त्याने त्याचा संदर्भ दिला. प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा खूपशा ठिकाणी जुन्या करारातील संतांनी संदेष्टांनी जे काही सांगितलं त्या सर्वांची स्थापना म्हणजे त्या सर्वांच्या लिखाणाला एक अचूकता दिलेली. तो म्हणतो की त्यांनी जे लिहिलं आहे ते देवाच्या प्रेरणेने आहे, ते देवाच्या इच्छेने आहे, ते देवाचं प्रगटीकरण आहे. हे समजून घेणं फार गरजेचं आहे प्रियांनो आपल्यासाठी. आता जर आपण पाहिलं, आपण पुढे जसं वाचत होतो
की प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख हा देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आला. पण तो का लिहिण्यात आला, आता त्याच्या मागचं कारण जाणून घेऊ. इथं फार सुंदर रीतीने पौल मांडणी करतोय. सदबोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे. त्यापासून 17 वचन, त्याच्यापासून देव भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामास सज्ज होतो. इंग्लिश मध्ये आपण NKJV मध्ये वाचलं, ऑल स्क्रिप्चर इज गिवन बाय इन्स्पिरेशन ऑफ गॉड and is profitable for doctrine, for reproof, for correction, for instruction in righteousness, that the man of God may be complete, thoroughly equipped for every good work. बघा, इथं सद्बोध असा शब्द आला आहे, पण इंग्लिश NKJV मध्ये आला आहे डॉक्टरिन. पहिला जो शब्द आहे डॉक्टरिन म्हणजे सिद्धांतासाठी. खूपशा भाषांतरामध्ये, मराठी भाषांतरामध्ये तिथं शिक्षण शब्द आला आहे. शिक्षण, दोष दाखविणे, सुधारणूक, नीती शिक्षण. बघा, शिक्षण म्हणजे डॉक्टरिन्स, दोष दाखविणे म्हणजे काहीतरी आमच्यातल्या चुका आम्हाला देव दाखवतोय, सुधारणूक म्हणजे त्या चुका देव आम्हाला सुधारायला लावतोय, नीती शिक्षण म्हणजे आता ख्रिस्तामध्ये देव आम्हाला वाढ करायला लावतोय. बघा, नीट वाचू, इंग्लिश मध्ये सुद्धा वाचू. डॉक्टरिन, रिप्रूफ, करेक्शन, इन्स्ट्रक्शन. कळतंय का की देव प्रथम आम्हाला दाखवतोय की डॉक्टरिन म्हणजे देव आम्हाला ओळख करून देतोय, तारणाची ओळख करून देतोय, तारणाऱ्याची ओळख करून देतोय, ख्रिस्ताची ओळख करून देतोय की देव कोण आहे, देव कसा आहे. या सर्व गोष्टीचं देव आम्हाला जे मूलभूत शिक्षण आहे ते आधी त्याच्या वचनातून देतो. देवाच्या वचनाचं पहिलं कार्य काय आहे, तर आमच्या जीवनात सर्वात महत्वपूर्ण गोष्टी आम्हाला प्रगट करणं. ज्या मूलभूत गोष्टी आहेत, जे मूलभूत डॉक्टरिन्स आहेत, सिद्धांत आहेत. बघा, तारण होण्यासाठी सुद्धा सिद्धांताची खूप गरज आहे. जर आमचे सिद्धांत बरोबर नसतील, जर आमचं शिक्षण बरोबर नसेल, तर प्रियांनो तुमच्या तारणावर शंका येऊ शकते. बघा, जरा नीट स्वतःकडे लक्ष द्या. मी जे शिक्षण घेतोय किंवा मी ज्या शिक्षणातून प्रभूचा स्वीकार केला आहे ते खरंच बरोबर आहे का, ते सिद्धांत खरोखरच बरोबर आहेत का, की मला काहीतरी अन्य सुवार्थ सांगण्यात आलेली आहे, अन्य सिद्धांत सांगण्यात आलेले आणि त्याच्या आधारावर माझं तारण झालं आहे का, अन्य शिक्षणाच्या आधारावर माझं तारण झालं. जर तुमचं बायबलच्या आधारावर तारण झालं नसेल, कुठल्या तरी वेगळ्या सिद्धांताच्या आधारावर तारण झालं असेल प्रियांनो, तर तुम्हाला तारणाची गरज आहे. आज मंडळांसाठी सिद्धांत म्हणजे शिक्षण फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, दोष दाखविणे. देवाच्या वचनाचं दुसरं जे कार्य आहे, ईश्वर प्रेरणा द्वारे शास्त्र काच लिहिण्यात आलं, तर त्याचं पहिलं कारण आहे आम्हाला देवाकडून शिक्षण मिळणं, सिद्धांत मिळणे, सुवार्ता मिळणे, आणि मग पुढे दोष दाखविणे. देवाचं वचन आमच्यातील चुका उघड करतं. स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, हे देवा, तुझं वचन माझ्या पावलांकरिता दिवा आहे. आता हे खरं तर नीती शिक्षणासाठी हे वचन लागू पडतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या प्रियांनो, देव आमच्यातील चुका आम्हाला त्याच्या वचनाद्वारे दाखवतो. मनुष्य आम्हाला चुका दाखवू शकत नाही. मनुष्य स्वतःहून स्वतःचे नियम बनवून आम्हाला सांगू शकत नाही, तू ही चूक करतोय. आम्ही कोणालाही स्वतःहून मी स्वतः म्हणा, कोणाला विना वचनाच्या आधारे कोणाला म्हणू शकत नाही तू जे करतो ते चुकीचं आहे. मला वचनाचा आधार घ्यावा लागेल. फक्त वचनच आम्हाला आम्ही पापी आहोत की नाही आहोत हे सांगू शकतं. जगातील लोकांना सुद्धा फक्त देवाचं वचनच सांगू शकतं की ते पापी आहेत की नाही आहेत. वचन तर सांगतं की या जगात कोणी नीतिमान नाही. प्रत्येक जण पापात पडलेला आहे, प्रत्येक जण पापाने भरभटलेला आहे.
बघा, नीट लक्ष द्या. वचन सांगतं की प्रत्येक जण देवाच्या गौरवातून खाली पडला आहे. एक फार मोठा सिद्धांत आहे जो आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की प्रियांनो, आमच्यातले दोष आम्हाला फक्त देवाचं वचन दाखवू शकतं. आणि जे देवाचं वचन आम्हाला दोष दाखवतं, ते दोष आमच्या पुढे प्रकट करण्याचं काम, समजा देवाच्या वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे की खोटं बोलणं चुकीचं आहे, पण खोटं बोलणं चुकीचं आहे हे स्वतः आम्हाला तेव्हाच कळू शकतं जेव्हा आम्ही ते वचन वाचू किंवा ते कोणीतरी आम्हाला सांगेल. आजकाल कोणी समजा दोष दाखवला की बाबा हे तू करू नको, हे चुकीचं आहे, किंवा कदाचित आम्ही अशा भावांकडे सुवार्थ सांगायला गेलो, कदाचित ते भाऊ आधीपासून ख्रिस्ती आहेत, ख्रिस्ती घरामध्ये त्यांचा जन्म झालाय, पण प्रियांनो त्यांचं नीट तारणच झालेलं नाही. कदाचित ते फक्त परंपरा चालत आली म्हणून पालन करतायत. अशा ठिकाणी खूप वेळा गोंधळ उठतो. ते म्हणतात की तुम्ही कोण आम्हाला दोष दाखवणार आहे, तुम्ही कोण आमचा न्याय करणार आहे. त्या ठिकाणी त्यांना हे कळत नाही, न्याय करणारे आम्ही नाहीयेत, न्याय करणारा देवाचा शब्द आहे. दोष दाखवणारे आम्ही नाहीयेत, दोष दाखवणारा देवाचा शब्द आहे. येशूच्या काळातही येशूला असेच म्हटले होते. त्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणतो की मी स्वतःहून कोणाचा न्याय करत नाही, तर माझ्या पित्याचा शब्द तुमचा न्याय करतो. प्रियांनो, येशूने स्वतःहून कोणाचाही न्याय केलेला नाही, तर त्याच्याद्वारे खरं तर येशू ख्रिस्ताला या जगाचा न्याय निवाडा म्हणजे जगाला जजमेंट, जे जजमेंट म्हणजे असं याचा अर्थ घेऊ नका, जगाला शिक्षा देण्यासाठी येशू आला नाही. वचन साफ साफ सांगतं की मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधाव्यास व तारावयास आला आहे. मनुष्याचा पुत्र कोणाचाही न्याय करण्याच्या जगात आलेला नाही. आता हा न्याय वेगळा आहे. हा न्याय म्हणजे देवाची डायरेक्ट शिक्षा. आणि एका ठिकाणी आपण बायबलमध्ये पाहतो, येशू ख्रिस्त म्हणतो की मी या जगामध्ये न्याय निवडण्यासाठी आलो आहे. ज्यांना येशूने जन्मांधाला डोळे दिले, योहानाच्या शुभ वृत्तमानामध्ये मला वाटतं 9व्या अध्यायामध्ये तो वृत्तांत आहे. त्या ठिकाणी येशू त्या लोकांना म्हणतो की मला या जगात न्याय निवडण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे. मग हा न्याय निवाडा हे नाही की जगातल्या लोकांना आता म्हणणं तुमची वेळ संपली आहे, तुम्हाला आता शिक्षा मिळेल, नाही. जगाला चेतावणी देणं की येणाऱ्या शिक्षेपासून जर वाचायचा असेल तर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा. जगाला त्यांची पापे दाखवून देणं, जगाला शिक्षा करणं नाही, तर ज्या कारणाने शिक्षा होणार आहे ते कारण जगाला सांगणं, त्यासाठी येशू ख्रिस्त आहे जगात. बघा, एखाद्या व्यक्ती जर तुम्हाला तुमच्या चुका सांगतो तर त्याला लगेच असं म्हणू नका की तू कोण आमचा न्याय करणार. खूपशा मंडळांमध्ये खूपशा शिक्षकांनी असं सांगितलं आहे की त्यांनी म्हणजे न्याय किंवा एखाद्याचा न्याय करणं ही संकल्पना थोडी बदलून टाकलेली. बघा, एखाद्याचा न्याय करणं, एखाद्याला दोष देणं ही एक वेगळी गोष्ट आहे. तर आपण एखाद्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ दोष दाखवणं आणि दोष देण्यामध्ये काय फरक आहे. खूप वेळा लोक दोष देतात, तिथं आपण दोष देणं म्हणजे एखाद्याची निंदा करणं किंवा टॉन्ट करणं आपण म्हणू शकतो, पण दोष दाखवणं ही वेगळी गोष्ट आहे. दोष दाखवणं म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याची चूक प्रगट कर, आणि एखादा जर तुम्हाला तुमची चूक प्रगट करत असेल तर तुम्ही स्वतःहून त्याचा न्याय निवाडा करू. तुम्ही पण तर न्याय निवाडा करत आहात ना स्वतःहून त्या व्यक्तीचा. तुम्हाला न्याय निवाड्याचा इतकाच प्रॉब्लेम आहे तर स्वतः तुम्ही त्या व्यक्तीचा न्याय निवाडा करत आहात. तुम्ही त्याचा न्याय करत आहात की तू माझा न्याय करू नकोस. बघा प्रियांनो, तुमच्या चुका जर तुम्हाला कोणी दाखवून देत असेल तर त्याला लगेच असं म्हणू नका. तुमचा पाळक तुम्हाला दाखवून देत असेल, तुमच्या मंडळीतले वडील तुम्हाला दाखवून देत असतील, तुमच्या मंडळीतला एखादा तुमचा भाऊ तुम्हाला तुमचे दोष दाखवत असेल तर तुम्ही त्याच्याशी असं बोलू नका की तू मला कोण सांगणार आहे. जी तुमची चूक आहे
ती तुम्ही कबूल करून घ्या. आता देवाचं वचन काय कार्य करतं? आम्हाला आमच्या चुका दाखवतं, आमचे दोष दाखवतं. देवाच्या वचनाचं तिसरं कार्य आहे, देवाचं वचन आमच्या चुका फक्त आम्हाला दाखवत नाही, आम्हाला म्हणत नाही हे तू चुकीचं केलं, ते तू चुकीचं केलं, पण आता तू चुकीचं केलं आहे तर त्याला आता ठीक कर, हे सुद्धा देवाचं वचनच आम्हाला सांग. तू जी चूक केली आहे तिला आता सुधार, सुधारणूक सुद्धा हे देवाच्या वचनाचं कार्य आहे. तिसरं कार्य देवाच्या वचनाचं हे आहे की देवाचं वचन आमच्या सुधारणूक करतं. आम्हाला पहिले तर आम्हाला स्वतःची ओळख करून देतं. तिसरी गोष्ट, देवाचं वचन आम्हाला आमचे दोष दाखवतं. तिसरी गोष्ट, देवाचं वचन आम्हाला त्या दोषातून बाहेर येण्याचा मार्ग सुद्धा दाखवतं. त्या दोषाला, त्या अपराधाला, त्या पापाला सुधारण्याचं मार्ग सुद्धा देवाचं वचनच आम्हाला दाखवतं. तर देवाचं वचन सुधारणुकीचं कार्य सुद्धा करतं. एखादा भाऊ जर तुम्हाला सुधारायला सांगत असेल, त्याचा न्याय करू नका. तुम्ही स्वतः त्याचा न्याय निवडा करत आहात. प्रियांनो, तुम्ही स्वतः त्या चुका स्वीकारा आणि त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. जे काही होतंय ते देवाच्या वचनाद्वारे होते. आणि मग देवाच्या वचनाचं चौथं कार्य आहे नीती शिक्षण. नीती शिक्षण म्हणजे आता माझ्या चुका तर सुधारल्या आहेत, माझ्या दोषातून मी बाहेर आलो, माझ्या अपराधातून मी बाहेर आलो, पण आता मी पुन्हा अपराध करू नये, मी पुन्हा त्या पापाकडे वळू नये, म्हणून मला नीती शिक्षणाची गरज आहे. NKJV मध्ये फार सुंदर शब्द आला आहे, इन्स्ट्रक्शन्स. इन्स्ट्रक्शन, इन्स्ट्रक्शन म्हणजे चेतावणी. आता ज्याच्यातून मी बाहेर निघालोय त्याच्याकडे मी परत जाऊ नये, म्हणून देवाचं वचन मला वेळोवेळी सांगतं, तू हे करू नको. पहिले देवाचं वचनाने काय सांगितलं? चुका दाखवून काय सांगितलं? तू याच्यातून बाहेर निघ. चुका चुका दाखवून देवाने काय केलं की तू याच्यात आहेस. सुधारणूक मध्ये देवाने काय सांगितलं की तू याच्यातून बाहेर निघ. आता नीती शिक्षणामध्ये देव सांगतोय की आता तू बाहेर निघाला आहेस, पुन्हा त्याच्यात तिकडे जाऊ नकोस. बघा, देवाने त्याच्या वचनात सुद्धा सांगितलं आहे की पौल म्हणतो, तुम्ही ख्रिस्तासोबत तुमचा जुना मनुष्य वधस्तंभावर खेळला आहे, त्याच्याकडे परत जाऊ नका. हे इन्स्ट्रक्शन आहे. प्रियांनो, ख्रिस्ती जीवनात आमची वाढ व्हावी, ख्रिस्ती जीवनात आम्ही पापात पुन्हा अडकू नये, म्हणून देवाचं वचन आम्हाला इन्स्ट्रक्शन देतं. फार महत्वाची गोष्ट आहे, याकरिता उपयोगी आहे. आणि देवाच्या वचनाचा या सर्व गोष्टीचा एकच हेतू आहे, तुमच्यामध्ये एक चांगला मनुष्य उत्पन्न करणं, तुम्हाला प्रत्येक कामात सज्ज करणं, तुम्हाला देवाचा एक चांगला देवभक्त बनवणं. देवभक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामात सज्ज होतो. खास करून तुमच्या ठाई एक नवीन मनुष्य, नवीन उत्पत्ती निर्माण करणं, हे देवाच्या वचनाचं कार्य आहे. हालेलुया, किती अद्भुत गोष्ट आहे. प्रियांनो, आपण पुन्हा एक शेवटलं वचन वाचू. ते वचन आहे दुसरे पेत्र 1:21 वचन. कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी झालेला नाही, तर पवित्र आत्मेने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून तो सांगितला. प्रियांनो, या ठिकाणी सुद्धा एक खूप महत्वपूर्ण ग्रीक शब्द आहे, पवित्र आत्मेने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून तो सांगितला. इंग्रजीमध्ये आपण त्याला जर वाचून पाहिलं, पुन्हा एक वार आपण NKJV मध्ये आपण त्याला वाचून पाहू. काय लिहिण्यात आलेलं आहे? For prophecy never come by the will of man, but holy men of God spoke as they were moved by the Spirit. बघा, इथं मूळ शब्द किंवा मूळ शब्दाचा जो मूळ अर्थ आहे तो इथं NKJV मध्ये टाकण्यात आलेला आहे. प्रियांनो, इथं असं म्हणण्यात आलंय, but holy men of God spoke as they were moved by the Spirit. प्रेरणा, इथं काय लिहिलं? आत्मेने प्रेरित. इंग्लिश मध्ये आलंय मूव्ड बाय द होली स्पिरिट. आत्मेने प्रेरित होणं म्हणजे मूव्ड बाय द होली स्पिरिट.
मूव्ड बाय द होली स्पिरिटचा अर्थ आहे देवाच्या आत्म्याद्वारे आम्हाला एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी पुढे नेणं. जुन्या ग्रीक संस्कृतीमध्ये किंवा ग्रीक लोकांमध्ये जेव्हा एखादा व्यक्ती, समजा एखादं जहाज समुद्रामध्ये असायचं, त्यावेळेस जो वारा यायचा, त्या वाऱ्यासाठी जो शब्द असायचा तो शब्द इथं ग्रीक मध्ये या दुसरे पेत्र पहिला अध्याय 21 वचनामध्ये टाकण्यात आलाय. पवित्र आत्म्याने प्रेरित शब्दासाठी तो शब्द इथं पौलाने लिहिला. याचा अर्थ देवाचं जे वचन आहे ते पवित्र आत्म्याने प्रेरित आहे, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिण्यात आलेला आहे. ते मनुष्याने स्वतःच्या इच्छेने लिहिलं नाही. मनुष्याला वाटलं मला हे लिहायचंय म्हणून मी लिहितो, असं नाहीये. योनाला वाटलं मला स्वतःची गोष्ट लिहायची म्हणून मला मी ते योनाचं पुस्तक लिहिणार आहे. मोशेला असं नाही वाटलं की मला वाटतं इस्रायल लोकांचा इतिहास लिहावा म्हणून मी लिहित आहे. नाही प्रियांनो, देवाने त्यांच्या अंतःकरणात प्रेरणा घातली आणि जे काही देव त्यांना सांगत होता ते त्यांनी देवाच्या त्या प्रेरणेद्वारे लिहिलं. देवाने इच्छा प्रकट केली, देवाने विचार प्रकट केले आणि मनुष्यांनी ते विचार लिहून काढले. मनुष्यांनी त्या विचाराद्वारे स्वतःला देवाने स्वतःच्या विचाराद्वारे, इच्छेद्वारे, मनुष्याद्वारे कार्य करून घेतलं. प्रियांनो, याचा अर्थ असा नाही देवाने त्यांना रोबोट सारखं चालवलं, नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, जरी बायबल देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आला तरी बायबल मध्ये जी भाषा आहे, जे लिखाण आहे, म्हणजे लिहिण्याची पद्धत असेल किंवा अक्षर असेल किंवा शैली असेल, ती निश्चित ज्यांनी लिहिलं त्यांचीच होती. प्रत्येक लेखकाची स्वतःची एक वेगवेगळी शैली, देवाने त्याचं स्वातंत्र्य त्यांना दिलं होतं की तुम्ही तुमच्या शैलीत लिहा, तुम्ही तुमच्या भाषेत लिहा, तुम्ही तुमच्या अक्षरात लिहा, कसंही लिहा, पण माझ्या इच्छेनुसार आणि माझ्या प्रेरणेने, माझ्या मार्गदर्शनानेच लिहा. आणि त्या पवित्र, इथं होली मॅन शब्द आलेला आहे, त्या पवित्र लोकांनी, त्या संदेशांनी, त्या प्रेषितांनी स्वतःच्या मनाने काहीच लिहिलेलं नाही. आणि जर लिहिलं असेल तर ते बायबल मध्ये अजिबात नाही. ते प्रभू येशू ख्रिस्त कधीच म्हणणार नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने कधीच ते म्हणायला नव्हतं पाहिजे. जर जुना करार हा मनुष्याच्या इच्छेने लिहिण्यात आला तर प्रभू येशू ख्रिस्ताने कधीच म्हणलं नसतं की जुना करार हा देवाद्वारे आलेला आहे. पौलाने कधीच म्हणलं नसतं की ते ईश्वर प्रेरणेने लिहिण्यात आलेलं आहे. पेत्राने कधीच म्हणलं नसतं की देवाचं शास्त्र, देवाचा संदेश जो आहे तो मनुष्याच्या, तो देवाच्या इच्छेने आलेला आहे, आत्म्याने प्रेरित होऊन आलेला आहे. आत्म्याच्या वाऱ्या, आत्म्याने वाहून नेऊन प्रत्येक लेखकाने लिहिलेला आहे. प्रियांनो, बायबल हे निश्चित मनुष्याने लिहिलं, पण ते लिहिण्यासाठी जे मार्गदर्शन होतं, जे सहाय्य होतं, जे विचार होते, ते सर्वस्वी देवाचे होते. त्याआधी खूप सुंदर वचन आहे, 20 वचन, हे प्रथम मनात आणावयाची की शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा स्वतःच्या कल्पनेने उलगडा होत नाही, कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी झालेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून तो सांगितला. बघा, मनुष्याच्या कल्पनेने लिहिण्यातही आलं नाही आणि मनुष्याच्या कल्पनेने मनुष्य त्याचा अर्थही लावू शकत नाही. जोवर देव, जो पवित्र आत्मा इल्युमिनेट करत नाही, इल्युमिनेशनचा भाग आपण शिकणार आहोत, तोवर मनुष्य देवाचं वचन समजू शकत नाही. तर चला प्रियांनो, आज आपण एक फार महत्वपूर्ण भाग समजून घेतला. प्रेरणेची काय गरज, प्रेरणा कशासाठी गरजेची होती, का देवाने स्वतःच्या प्रेरणेने वचन लिहिलं, त्याविषयी खूप सुंदर आपल्याला सांगण्यात आलं. तारणाचं एक सुंदर प्रोसेस आपल्याला तिथं तिमोथेमध्ये सांगण्यात आलेली आहे. पहिले देवाचं वचन आम्हाला सुवार्ता प्रकट करतं. सुवार्ता प्रकट केल्यावर त्या सुवार्तेद्वारे आमच्यातले दोष प्रकट करतं. आमचे दोष प्रकट केल्यावर त्या दोषातून बाहेर येण्याचा मार्ग आम्हाला दाखवतं. बाहेर येण्याचा मार्ग दाखवल्यावर तर त्या मार्गात चालण्याचं मार्गदर्शन देव आम्हाला करतं, देवाचं वचन आम्हाला करतं. ही फार एक अद्भुत
मिस्ट्री आहे. देवाचं वचन आजही निश्चित ते प्रगट झालं, पण खूपशा गोष्टी आज एक रहस्य आहे. पण जेवढं प्रगट झालं आहे ते आमच्याकरिता फार उपयोगी आणि फार गरजेचं आहे. बाकी जी रहस्य आहे ती देव निश्चित स्वर्गात प्रगट करेल. देवाचं वचन बघा, तुम्ही बायबल जे आहे ते उत्पत्तीपासून सुरू केलं प्रगटीकरणापर्यंत थांबू शकता. पण एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही बायबल वाचणं आणि तुम्ही बायबल वाचणं संपवू शकता, पूर्ण बायबल वाचून संपवू शकता, पण तुम्ही बायबलच्या खोली म्हणजे बायबलच्या एकदम शेवटच्या टप्प्याकडे, बायबलच्या अर्थांच्या, बायबलच्या संदेशाच्या एकदम शेवटच्या टप्प्याकडे कधीच जाऊ शकत नाही. कारण बायबल एक असा समुद्र आहे, समुद्राला तरी खाली एंडा असेल, समुद्राला तरी कुठेतरी थांग असेल, पण तुम्हाला सांगतो बायबलला कुठूनही थांग नाही. बायबल एक असं पुस्तक आहे की तुम्ही त्याचा शेवट तुम्ही टच करू शकत नाही. त्याला शेवट नाही, त्याला अंत नाहीये. देवाचं वचन सर्व काळ टिकणार आहे. तर निश्चित आपण बायबल विषयी समजून घेतलं की प्रेरणा काय आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण इल्युमिनेशन समजून घेऊया, देवाचं वचन समजणं या गोष्टीवर आपण प्रकाश टाकूया, आणि त्यानंतर आपण बायबलचा अभ्यास कसा करावा, आणि एक फार महत्वपूर्ण गोष्ट आहे तीही आपण येत्या काळात शिकणार आहोत. त्याकरिता निश्चित मी उत्सुक आहे आणि तुम्ही ऐकण्यात उत्सुक असावं अशी माझी इच्छा आहे. देव करो आणि हे संदेश तुमच्या जीवनामध्ये आजचं जे शिक्षण आहे बायबल विषय ते तुमच्या अंतःकरणात कार्य कर. निश्चित या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि प्रियांनो, परमेश्वराच्या भयात, कृपेत आणि ज्ञानात वाढा. धन्यवाद.